संघ, तर त्या संघाचे राजे छत्रपती बुलढाणा संघाचे कॅप्टन आमचे विक्रांत गुडवे यानंतर इन ॲक्शन पाहायला मिळतील. सुवर्ण मयूर मोताळा संघाचा एक 12 मॅन कृपया कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवा. 12 मॅन कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवा. सुवर्ण मयूर मोताळा. अमोल गावडे गोलंदाजी मार्कवरती. सचिन डवडे प्रहार पुणे परिसरातील आसगा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकला या सामन्यामध्ये. सचिन डवडे प्रहार संघाने प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजी करताना पाहायला मिळेल आपल्याला सुवर्ण मयूर मोताळा संघ. तर गेम ऑन असेल. दिवस क्रमांक 4 आणि सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर आमदार चषक 2025 चा थरार. एक मिनिट थांबवायचा आहे. सुवर्ण मयूर मोताळा संघाचा 12 मॅन कॉमेंटरी बॉक्स मध्ये आलेला नाही. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. एका बाजूला सचिन डवडे प्रहार, अगदी दिशा दिली या बॉलला आणि खातं ओपन करत असताना मोहम्मद नदीम. सचिन डवडे प्रहार संघामध्ये सचिन डवडे सरांच्या अकॅडमीत सर्व विद्यार्थी खेळताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये एकही खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळणारा नाहीये, परंतु हा संघ अनेक व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. सरांचं आपल्या अकॅडमीतील विद्यार्थ्यांवरती क्रीडा क्षेत्रामध्ये नाव करण्याचा प्रयत्न. अपुल टॉस बॉल गॅप मध्ये टाकलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल अगदी जातोय सीमा पार. चौकार. क्रीडा क्षेत्रामध्ये नाव करण्याचा प्रयत्न. अपुल टॉस बॉल गॅप मध्ये टाकलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल अगदी जातोय सीमा पार. चौकार. आणखी एक फुल टॉस बॉल डीप कव्हरला. हलक्या हाताने याला दिशा दिली आहे. ड्राईव्ह करत एक धाव सहजतेने मिळते आहे. सुवर्ण मयूर मोताळा संघ या बुलढाणा परिसरातील अनेक वर्षांपासून हा संघ क्रिकेट खेळता आलाय आणि आज खरं तर या बुलढाणा परिसरातील खेळाडूंवरती जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न शाहीद सरांचा राहिलाय. फुल टॉस बॉल. आताही याला एक ड्राईव्ह करत खेळण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल असेल. अमोल गावडे
चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये. धर्मवीर आमदार चषक 2025 चौथा दिवस या स्पर्धेचा आहे. आणखी एक खोलवर टप्प्यावरचा बॉल, चांगला बॉल पेश केला अमोलने यावेळी. आणि बघितलं तर हा बॉल अगदी बॅटच्या खाली पाहायला मिळाला. त्यानंतर अगदी हलक्या हाताने या बॉलला खेळलंय मोहम्मद नदीम यांनी. आणि एक धाव आत्ताही प्राप्त करतायत डावखुर आताचे फलंदाज. आत्ता स्ट्रायकिंगला अब्रार शेख. आणखी ड्राईव्ह लगावत असताना या बॉल वरती आहेत मिडॉनला. तर षटकाची समाप्ती होते आहे. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटक समाप्तीनंतर सुवर्ण मयूर मोताळा संघाची धावसंख्या 7 बिनबाद. नितीन मांडवे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा. नदीम, अब्रार शेख दोन्ही सलामीचे फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या अमोलने. फुल टॉस बॉल पुल केलाय आणि बॉल अगदी जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत करत असताना आणि आता डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सजवलं आहे सचिन ढवळे सरांनी. कर्णधार सचिन ढवळे प्रहार संघाचे. फुल टॉस बॉल आणखी एक वेळ समोर खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक परंतु आतापर्यंत बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही आणि हाई बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. पाहायला मिळत आहेत. बॉल फुलटॉस पाहायला मिळत आहेत. पहिलाही बॉल फुलटॉस, त्यानंतर आणखी फुलटॉस बॉल. त्याला दिशा मात्र दिली आहे. नितीन मांडवे पहिल्या 2 बॉलवरती 2 लागोपाठ चौकार लगावत असताना मोहम्मद नदीम धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणखी एक समोर खेळलाय बॉल. बॉल हवेत असेल, पकडला गेलाय झेल आणि मोहम्मद नदीमचा संपवलाय खेळ. एक तेरी तो एक मेरी. नदीम बाद. करत असताना नितीन मांडवे अगदी समोर टाकला बॉल होता आणि या बॉल वरती एक्झिक्युशन तेवढा पटकायला मिळाला नाही. खूप वेळ बॉल हवेत आणि एक चांगला झेल लॉंग ऑफला पाहायला मिळाला. सुदर्शन केदार एक
चांगला झेल घेतलाय सुदर्शनने, चांगला झेल टिपलाय. पहिला गडी बाद सुवर्णमयूर मोताळा संघाचा. आजच्या दिवसातला हा पहिला सामना. एका बाजूला या बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेट परिसरातील अनेक वर्षापासून क्रिकेट खेळता आलेला हा संघ सुवर्णमयूर मोताळा संघ. अनेक व्यावसायिक संघांमध्ये हा संघ मालक बाबूभाई यांचा हा संघ आहे. बब्बूबाईंचा संघ. चांगला बॉल अगदी वाईडर लाईनच्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. हा बॉल अगदी बॅटच्या समोर टाकला होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी. त्या दोन चौकारांनंतर चांगला कमबॅक नितीनचा. आणि ही खासियत राहिली आहे सचिन ढवळे सरांची, ज्या प्रकारे हा संघ उभारणी केलाय. रिव्हर्स स्वीप केलाय. फुल टॉस बॉल होता. स्विच स्वतःला केलाय आणि बॉल अगदी पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटला. सीमा पार. षटकार. ऋषी यादव. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. नंतर हा रिव्हर्स स्वीप चांगला खेळलाय. षटकार प्राप्त केलाय. आणखी फुलटॉस बॉल. या फुलटॉस बॉलला आताही दिली दिशा. बॉल एक टप्पा सीमा पार. चौकार. दोन पॉवर प्ले षटक समाप्त झाले. धावसंख्या 25. 25 धावा, एक बाद. नितीनने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले होते. त्यानंतर गडीबाद सुद्धा केला. त्यानंतर आणखी शेवटच्या दोन बॉलवरती दोन चौकार पाहायला मिळत आहेत. आता दोन पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले. धावसंख्या 25 धावा, एक बाद. पॉवर प्ले समाप्त होईल. कशा प्रकारची गोलंदाजी आता या समोरच्या काही षटकांमध्ये होईल बघण्यासारखं असेल. षटक क्रमांक 1 ज्यामध्ये अमोलने खर्च केल्या होत्या मात्र 7 धावा. आत्ताच ते आता बॅक करताय स्पेलसाठी अमोलला. ऋषी यादव, अब्रार शेख डावखुरी आताचे फलंदाज अब्रार. ऋषीने मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. शेवटच्या दोन बॉलवरती, पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती चौकार लगावत त्या षटकाची समाप्ती केली. अमोल गोलंदाजी मार्क वरती सामना करतील आता अब्रार शेख. अको टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट आर्म पुल करत असताना डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या अगदी त्या क्षेत्रामध्ये एक धाव आत्ता मिळते अब्रारला. 26 धावा धावफलकावरती. सचिन ढवळे सर जे की अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम आतापर्यंत करत आले आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अनेक सेमिनार त्यांच्या माध्यमातून वर्षभरामध्ये घेतले जातात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल अगदी खाली राहिला आणि ऋषी यादव यांचा हा स्ट्रॉंग झोन आहे. स्वतःला अगदी काही सेकंदामध्ये ते स्विच करतात आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न त्यांचा असतो प्रत्येक बॉलवरती निश्चितच. परंतु तेवढ्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी अमोलची म्हणावी लागेल. ओळखलं होतं की स्वतःला स्विच करतायत. ऋषी तर तो बॉल अगदी समोर ठेवला आणि पडल्यानंतर अगदी खाली राहिला बॉल. प्रेझेन्स ऑफ माइंडचा चांगला उपयोग करत असताना अमोल. आणखी एक नोलू खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग आता झालाय. गतिमान आहे आउटफील्ड. बॉल सीमा पार. चौकार. चांगली फलंदाजी करत असताना आतापर्यंत ज्या प्रकारे अमोलची पहिल्या षटकातली गोलंदाजी आपण बघितली, चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी केली. आता थोडासा डाऊन डिले पायावरचा बॉल होता, याला मात्र दिशा दिली आहे ऋषी यादवने.
आता हे स्वतःला स्विच करण्याचा प्रयत्न आणि आता बदलत्या क्रिकेटनुसार हा रिव्हर्स स्वीपचा फटका खूप विकसित झाला आहे फलंदाजांसाठी आणि कुठेतरी ब्रह्मास्त्र म्हणून उपयोगी ठरतो आहे. परंतु प्रत्येक वेळेला हा सक्सेस होईल असं नाही, तेवढा संघर्ष सुद्धा करावा लागतो चांगल्या गोलंदाजासमोर आणि तेच चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत अमोल 31 धावा 31 लॉस ऑफ 1. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आता सजवलाय. डावखुरी आताच्या फलंदाजासाठी. आणखी समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आत्ता मात्र झाला नाही. अर्जुन घाटे आहेत तिथे आणि अर्जुन घाटे हे बुलढाणा परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत झाली आहे. तेवढ्याच चांगल्या प्रकारचे फलंदाज ते आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल कामगिरी आतापर्यंत या बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अर्जुनने केली आहे. खूप चांगली पैकी एकच धाव येईल. आता मिसमॅच झालाय फटका. टॉपेज बॉल हवेत पकडला गेलाय झेल आणि ऋषी यादवचा संपवलाय खेळ. दुसरा बाद. चांगला झेल टिपलाय. ज्या प्रकारे अमोल गावडे यांची गोलंदाजी राहिली. पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं अनिकेतने पॉवर प्लेचा. तदनंतर षटक क्रमांक 3 मध्ये आणखी एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. चांगले बॉलिंग चार्जेस करत असताना सचिन ढवळे सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाची ख्याती अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आतापर्यंत सचिन ढवळे फाउंडेशनने केलंय आणि समोरील तशाच प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं काम सरांचं चालत राहणार आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी आतापर्यंत सर घडवत आले आहेत आणि आज सकाळच्या सत्रामध्ये सरांना भेटण्यासाठी अनेक स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सरांसोबत भेटायला आले, त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आले आणि हीच खरी खासियत आहे. आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा सरांचं खूप जास्त प्रेम आहे. स्वतःच्या शरीराला एक व्यायाम मिळावा, शरीर तंदुरुस्त राहावं हा सरांचा हेतू. विदर्भामध्ये प्रथमता खेळत असताना फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळला. या बॉलला गॅप मध्ये असेल आणि बॉल जातोय सीमा पार, चौकार. अब्रार शेख सलामीचे फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवरती आहेत आणि अब्रार शेखसाठी आतापर्यंत गोलंदाजी बघितली तर फुलटॉस बॉलला चांगला खेळलाय अब्रारने. हा चांगला बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या लेंथवरची गोलंदाजी आतापर्यंत या मैदानावरती सर्वोत्कृष्ट मानली गेली आहे. थोडासा बॅटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागतोय आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणखी एक चांगला वेगवान बॉल, हाई बॉल अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सरळ वेध घेतोय शिराजचा आमचे पंच. लेग बाईटचा इशारा देत असताना शुभम सर त्यांच्या सोबतीला आहे, समीर सर युवा पंच, अनेक स्पर्धाचा अनुभव त्यांच्याकडे आणि खास आमंत्रण या स्पर्धेसाठी. आतापर्यंत एक सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. सुदर्शन सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवरती. समोर खेळलाय बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक येत आहेत डाऊन दी बॉल.
ओ प्रयत्न झाला होता एका हाताने घेण्याचा, परंतु अशा कॅचेसला घेणं, बॅक जाऊन त्या बॉलवरती तेवढी नजर ठेवणं कठीण जातं, परंतु चांगला प्रयत्न कौतुकास्पद होता. 2 धावा येत आहेत. 39 धावांवरती धावफलक. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे आतापर्यंत अमोल गावडे यांची, आणखी टॉपेज झालाय. आत्ता बॉल हवेत आहे. सचिन ढवळे सर खाली. ओ झेल सुटतोय. सहजासहजी ग्लव्स म्हणून झेल सुटत नाही, परंतु आज थोडेसे निराश आहेत सुदर्शन. या अगोदरच्या बॉलवरती चान्स क्रिएट केला होता, याही बॉलवरती चान्स क्रिएट केला होता सुदर्शनने. निराश असतील, परंतु अशा प्रकारे क्रिकेटमध्ये चुका साहजिकच आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सरांचं योगदान, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरांचं योगदान. आणखी समोर खेळला बॉल हवेत असेल. आताही चान्स क्रिएट झालाय. हो प्रयत्न चांगला होता, परंतु हा बॉल अगदी जातोय. एक टप्पा सीमा पार. चौकार. टॉस जिंकत प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय होता सचिन ढवळे प्रहार संघाचा. आतापर्यंत धावसंख्या 43 धावा, 2 बाद. सुवर्णमयूर मोताळा संघ. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली, अमोल गावडेने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या 2 षटकामध्ये 13 धावा खर्च करत 1 गडी बाद सुद्धा केलाय. परंतु नितीनचं षटक जे की पॉवर प्लेचं पाहायला मिळालं होतं दुसरं, ज्यामध्ये थोडासा तो महागडा ठरला. 18 धावा खर्च त्याला केल्या होत्या. त्यानंतर सुदर्शन केदारने चान्स क्रिएट केले होते 2. ते दोन्ही चान्स कुठेतरी सटकले आणि जीवनदान मिळत असताना फलंदाजांना आपल्याला पाहायला मिळालं. आता गोलंदाजी मार्कवरती
निलेश फुंडे गोलंदाजी मार्कवरती, डावखुरी हाताचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि ज्या प्रकारे अब्रार शेखने फलंदाजी केली, सलामीलाच अब्रार शेख खेळपट्टीवरती दाखल झाले. आतापर्यंत अब्रारने 8 बॉलमध्ये 11 धावा केल्या, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. निलेश फुंडे आणखी एक वेगवान बॉल होता अक्रॉस द लाईन, एक लॉफ्टेड स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. या बॉलला सरळ वेध घेतोय शरीराचा, डॉट बॉलने सुरुवात होते आहे षटक क्रमांक 5 ची. आणि खर तर सचिन ढवळे सरांचे चाहते ऑनलाईनच्या माध्यमातून आताच शिक्षण बघितलं तर आपल्याला खूप जास्त ऑनलाईन पाहायला मिळतं, त्यामुळे सर्व विद्यार्थी जुळले गेले. एक चांगला बॉल होता परंतु डाऊन दी लेग पाहायला मिळतोय. चांगला टप्पा जरूर होता, पंच या ठिकाणी सांगत असताना अवांतर धाव जोडली जाते वाईटच्या स्वरूपात. निलेश फुंडे सरांच्या एक अकादमीतला हा विद्यार्थी, आणि आज जर संघ बघितला तर अकादमीतलेच विद्यार्थी खेळताना पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक विद्यार्थ्याला खेळाची भावना जोपासता यावी. एक चांगला बॉल पेश केला निलेशने, टाळ्यांचा गजर होतोय निलेशसाठी. आणि का होणार नाही तर आपण खूप नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघतो, त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर अपेक्षित असतो, परंतु अशा प्रकारे विद्यार्थी दशेत खेळ करणाऱ्या गोलंदाजांसाठी सुद्धा टाळ्यांची अपेक्षा असते, आणि तीच आता होताना पाहायला मिळते. आणखी एक खोलवर टप्प्यावरचा बॉल, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, डाऊन दी बॉल पकडला गेलाय झेल, अर्जुनचा चांगला झेल आणि तिसरा गडी बाद. आपले लोकप्रिय लाडके आमदार धर्मवीर संजोबू गायकवाड यांचं आगमन मैदानावरती होईल. काच या स्पर्धेचा आनंद प्रत्येक सामन्याचा घेण्याचा भाऊंचा रोजनिशी या मैदानावरती उपस्थिती असतेच. थोड्याच काही क्षणांमध्ये भाऊंचं आगमन या ठिकाणी होत आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, आणि आतापर्यंत बघितलं तर या पटक्यावरती जास्तच विश्वास दाखवलाय फलंदाजांनी. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, सरळ वेध घेत असताना शरीराचा लेग बायच्या स्वरूपातली धाव येते. रोशन डिमके शोएब खान, वाव काय पटका जळलाय, स्विच करत बॉल अगदी सीमा पार, गगनभरारी षटकार. थँक्यू डीजे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. या नो बॉल वरती जळलाय षटकार, आणि रिव्हर्स स्वीप स्वतःला स्विच केलं होतं. स्वीट पटका पाहायला मिळतोय.
शोएब खान यांच्या बॅटमधून समोरचा बॉल नो बॉल असेल, फ्री हिट असेल. $52 52 धावा, 3 बाद. सुवर्णमयूर मोताळा आतापर्यंत या पहिल्या डावामध्ये फ्रंट फुटला राहिलाय सुवर्णमयूर मोताळा संघ. चांगली फलंदाजी झाली आहे, प्रयत्न करावा लागणार आहे गडी बाद करण्याचा, धावा रोखण्याचा. त्या टप्प्यावरची गोलंदाजी करणं अपेक्षित असेल या मैदानावरची. आणखी एक थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला, याला एक दिशा दिली आहे बॅकफुटला जाऊन. शोएब खान यांनी चांगला कमबॅक केलाय या फ्री हिट वरती. एक मात्र धाव खर्च केली आहे आणि खासियत राहिली आतापर्यंत निलेश पुंडेची. त्याने जरूर षटकार खाल्ला त्या नो बॉल वरती, त्यानंतर त्याने टप्पा बदलला. त्याने ओळखलं कशा प्रकारच्या खोलवर टप्प्यावरची फुलर लाईनची गोलंदाजी त्याला एक सक्षम ठरू शकते या खेळपट्टीवरती. डावखुरे आताचे फलंदाज नवीन जे की दाखल झाले पहिल्याच बॉलवरती, प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा. रोशन डिमके स्पेशल पहिल्याच बॉलवरती बॉल, हवाई सप्रेवरती षटकार. जळगाव पहिल्याच स्लॉट मध्ये बॉल होता हा शेवटचा, अगदी त्याला सीमा पार लँड केलाय रोशनने षटकार प्राप्त करत असताना. 5 षटक समाप्त, धावसंख्या 59, 59 धावा. 59, 59 धावा, 3 बाद. सुवर्णमयूर मोताळा संघ. समोरचे 18 बॉल कितपर्यंत मजल मारेल सुवर्णमयूर मोताळा संघ, कारण फलंदाजी अव्वल दर्जाची झाली आतापर्यंत. जर गोलंदाजीमध्ये बघितलं तर खास अशी कामगिरी कोणताही गोलंदाज करू शकला नाही. बाळा क्षीरसागर गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजीमध्ये डेप्थ आहे सचिन ढवळे प्रहार संघाकडे. पहिलाच बॉल हा बिमर पाहायला मिळतोय आपल्याला, परंतु पैकी ही खराब. जिथे एक मात्र धाव मिळाली असती तिथे मिळत आहे 2 अतिरिक्त धावा, म्हणजेच की 3 धावा मिळतील या बॉल वरती. पुढचा बॉल फ्री हिट असेल. पहिला बिमर. कुठेतरी ज्या वेळेला गोलंदाज नवीन गोलंदाजी करण्यासाठी येतात तर अशा प्रकारे त्यांच्या हातातून हा बॉल निसटतो आणि तेच झालं या पहिल्या बॉलवरती निलेशच्या. बाळा क्षीरसागर जे की नवीन गोलंदाजी मार्क वरती आता षटक क्रमांक 6 घेऊन आले. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या 62, 62 धावा, 3 बाद. धर्मवीर आमदार चषक 2025 फ्री हिट वरती हा बॉल बघा, अगदी गुड लेंथला पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव समावतोय. सरळ हा बॉल राहिला, अक्रॉस द लाईन या समोरच्या बॉलला गेले शोएब खान आणि डॉट पाहायला मिळतोय.
हाई बॉल अक्रॉस द लाईन, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आत्ताही असेल आणि बाळा क्षीरसागर यांची ही खासियत राहिली आहे. पहिला बॉल जरूर नो बॉल होता, तदनंतर चांगला कमबॅक केला, खेळपट्टीची ओळख केली. आणखी बॅकफुटला गेले, चांगला पंच, डीप कव्हरला, सीमा पार, शोएब खानच्या बॅटमधून आणखी येतोय चौकार. खूप जास्त वेळ मिळाला होता या बॉलवरती फटका खेळण्यासाठी. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आता होतोय. हा बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिला आणि वरन बॅट फिरवली त्यावेळेला शोएबने. डॉट बॉल त्या चौकारानंतर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॅट चिकडा लागत फ्लाय स्लिपच्या रिजन मध्ये एकच धाव येते आहे. बाळा क्षीरसागरने खेळपट्टीची ओळख केली आहे. कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी त्याला एक फायदेशीर ठरू शकते ते त्याने बघितलं. त्या टप्प्यावर वारंवार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय आणि फायदेशीर का होईल तर हे मैदान जर बघितलं तर ज्या प्रकारची याची आउटफील्ड आहे इथे बॉल एक वेळेला खराब क्षेत्ररक्षण होईल तर बॉल थांबणार नाही, ही खासियत या मैदानाची आहे. तसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी रोशनसाठी खोलवर टप्प्याचा बॉल होता, उडवलाय सीमा पार, षटकार येतो रोशनच्या बॅटमधून. समाप्त 6 षटक समाप्तीनंतर सुवर्ण मयूर मोतळा संघाची धावसंख्या झाली आहे 73. 73 धावा 3 बाद. वारंवार रोशनची ती एक आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलला रोशन एक मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करतोय. चांगली फलंदाजी. गोलंदाजीमध्ये योग्य तो भार एखाद्या गोलंदाजाला काद्यावरती घेणं महत्वाचं असेल शेवटच्या काही क्षणांमध्ये. सुदर्शनचा पहिलाच बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, चौकार येतोय इन टू दी रोप. आता चांगली गोलंदाजी ब्लॉक कॉल मध्ये होता, चांगला यॉर्कर पेश करत असताना सुदर्शन केदार आणि या टप्प्यावरची गोलंदाजी बांधून ठेवते फलंदाजांना. तोच प्रयत्न झाला यॉर्करचा प्रयत्न, तो प्रयत्नही खूप चांगल्या प्रकारे केला सुदर्शनने आणि त्याला एक्झिक्युशन तेवढा मिळालंय या बॉलवरती. समोर खेळलाय बॉल, हवेत असेल, क्षेत्ररक्षक येत आहेत डाऊन दी बॉल, पकडला गेलाय झेल आणि शोएब खान यांचा संपवलाय खेळ. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आपल्या संघासाठी
फटका खेळण्याचा ग्रामीण भागातील कोतडी परिसरातील आहे एक उभरता सितारा आहे बुलढाणा टेनिस बोर्ड क्रिकेट मधला अखिल. क्षमता अखिलकडे मोठ्या फटकेबाजी खेळण्याची आणि आज या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी मिळते आहे. आपलं कौशल्य दाखवण्याची प्रयत्न करेल अखिल. थोडासा खोलवा टप्प्यावरचा बॉल प्रयत्न होता झेल घेण्याचा परंतु खूप जास्त खाली होता हा झेल. प्रयत्न पुरेपूर झाला. सुदर्शन केदार वारंवार चांगली गोलंदाजी करते आहे. ज्या प्रकारे सुदर्शनने पहिलं षटक टाकलं होतं त्यामध्ये 2 संधी त्यानं क्रिएट केल्या होत्या. त्यानंतर त्या संधी गमावल्यानंतर या षटकामध्ये सुदर्शनने अतिशय चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत सुदर्शन करत असताना या मॅच मध्ये या पहिल्या डावात पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सुदर्शनने सहसा धावा करू दिल्या नाही. आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवलंय या षटकात. आणखी परंतु रोशन आता फॉर्म मध्ये आहे. हाई बॉल उडवलाय सीमा पार. रोशनच्या बॅट मधून आणखी एक षटकार. आहे 84 84 धावा 4 बाद. सुदर्शनने चांगली गोलंदाजी केली परंतु शेवटच्या बॉलवरती रोशन आज जलवा दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल मिळतोय रोशनला आणि शेवटच्या बॉलवरती एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्यांचा आतापर्यंत यशस्वी राहिलाय. चांगली फलंदाजी प्रॉपर टायमिंग करत धावा कलेक्ट करतायत रोशन. षटक क्रमांक 8 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाळा क्षीरसागर. बाळाचं पहिलं षटक ज्यामध्ये बाळाने 14 धावा खर्च केल्या होत्या. मागचे षटक सुदर्शनचं खूप चांगलं होतं परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि त्याची इकॉनॉमी बिघडवली रोशनने. बाळा क्षीरसागर गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक या पहिल्या डावातलं. पहिलाच बॉल अखिलचा प्रयत्न होता बॅकफुटला जात पंच करण्याचा. पहिला बॉल अगदी डॉट पेश करत असताना बाळा ज्या प्रकारे नॉन स्ट्रायकर एंडला एक हार्ड हिटिंग फलंदाज आहे तर रोशन त्यांना स्ट्रायकिंगला आणण्याचा प्रयत्न असेल अखिलचा आणि तेच काहीतरी चर्चा करत असताना दोन्ही फलंदाज की आता समोरच्या बॉलला कशा प्रकारे खेळायचं आहे. समोरच्या बॉलला कशा प्रकारे टाकेल बाळा क्षीरसागर ते पाहण्याजोग आहे. फुलटॉस बॉल फुलटॉसला सोडणार नाहीत अखिल. अखिलचा स्पेशल फटका सीमा पार गगनभरारी षटकार. आणि यॉर्करचा प्रयत्न होता आता बाळाचा. तो यॉर्करचा प्रयत्न झाला आणि फुलटॉस बॉलला अगदी सीमा पार पाठवत असताना अखिल अशा प्रकारे यॉर्कर लाईनला ज्या वेळेला गोलंदाज जातात तर अशा प्रकारे फुलटॉस आपल्याला पाहायला मिळतात. तेवढं त्या प्रॉपर जर बॉलला आपण टाकू शकलो नाही तर अशा प्रकारच्या संधी क्रिएट होता फलंदाजासाठी आणि तेच आता पाहायला मिळतं आहे. बॉल पाठवायचा आहे. तर बॉल पाठवायचा आहे. विनंती असेल आयोजकांनी कृपया बॉल पाठवायचा आहे.
धन्यवाद बच्चा पार्टीने बॉल परत पाठवलाय, प्रयत्न केला आणि बॉल पाठवलाय. तर या मॅचला सुरुवात होईल. आतापर्यंत धावसंख्या जर झाली तर 90 धावा, 90 धावा, 4 बाद. सुवर्णमयूर मोताळा संघ पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली आहे फलंदाजांनी. आणखी एक चांगला बॉल पेश करत असताना धावबादीची संधी आणि धावबाद होतील. अखिल रोशनला स्ट्रायकिंगला आणण्याचा प्रयत्न होता. रोशन डिमके स्ट्रायकिंगला. रोशनने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली. 4 बॉलमध्ये 18 धावा आतापर्यंत या पहिल्या डावाच्या खेळामध्ये रोशनने केले आहे, ज्यामध्ये प्रत्येक शेवटच्या बॉलवरती एक षटकार लागवण्याचा प्रयत्न रोशनचा आतापर्यंत यशस्वी राहिलाय. बाळाची चांगली गोलंदाजी. आई बॉल आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला चांगला क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा कॉल, परंतु वेळीच नकार देत असताना अमजद. आणि अमजद सुद्धा एक ग्रामीण भागातील आतापर्यंत शहरी भागामध्ये खूप चांगली फलंदाजी करत आले आहे अमजद. आज या स्पर्धेमध्ये खेळ दाखवण्याचा प्रयत्न अमजदचा असेल. अनेक वर्षापासून सुवर्णमयूर मोताळा संघासाठी अमजदची चांगली कामगिरी राहिली आहे. पहिलाच बॉल, शॉर्ट ऑन पुल बॉल, सीमा पार. अमजदच्या बॅटमधून षटकार. आतापर्यंत छोटं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी अमजदचं खूप राहिलंय आणि अशाच शेवटच्या काही क्षणांमध्ये अमजद त्याच्या संघाला अशा प्रकारच्या धावा करून देतो आणि तेच या बॉलवरती पाहायला मिळतंय. अमजदच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा पुल सक्सेसफुल बॉल, सीमा पार. अमजदच्या बॅटमधून आणखी एक षटकार. समाप्त झालाय. टॉस जिंकत प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय राहिला सचिन डवळे प्रहार संघाचा आणि आता पहिल्या डावामध्ये धावसंख्या केली आहे सुवर्णमयूर मोताळा संघाने 103. 103 धावा आणि 104 धावांचं आव्हान ठेवलं आहे सचिन डवळे प्रहार संघासमोर. तर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळतील व्हॉइस ऑफ विदर्भ आरजे ओम. तर मी समालोचक अनिकेत आपली या सत्रामध्ये रजा घेतो. भेटूया दुसऱ्या सत्रात. धन्यवाद.
गौड आवाज ऐकत होते आणि मी आरजे ओम समस्त जुळलेल्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आणि दमदार आमदार धर्मवीर सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर सन्माननीय युवा सेना युवा नेते महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी युवा सेना सदस्य सन्माननीय मृत्युंजय अर्थातच कुणाल भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून समवेत सन्माननीय युवा सेना शहर प्रमुख श्रीकांतदादा गायकवाड, समवेत आदरणीय आशिष भाऊ जाधव, सन्माननीय पृथ्वीराजदादा गायकवाड, युवा सेना यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या सर्वांच्या माध्यमातून त्याचबरोबर सन्माननीय विजयदादा दुर्ने, आदरणीय पवनदादा भालेराव, उमेशजी बर्डे, बाळादादा देशमुख, प्रसादजी फदात या सर्वांच्या नियोजनात आयोजनात आपल्या समोर येते आहे धर्मवीर आमदार चषक 2025चा हा महत्वपूर्ण चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातला पहिला सामना। पहिल्या डावात टॉस जिंकत सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फलंदाजीचं निमंत्रण दिलं सुवर्णमयूर मोताळा विदर्भातील या संघाला आणि या संघाने या निमंत्रणाचा स्वीकार करत असताना असा दमदार खेळ दाखवला। चांगली बॅटिंग करत असताना 103 धावा उभारल्या आहेत, 104 धावांचं आव्हान आणि मी म्हणेल टॉस जिंकून जो गोलंदाजीचा निर्णय होता टीम सचिन ढवळे प्रहार 11 या टीमचा तो थोडासा त्यांच्या पहिल्या सत्राचा जर विचार केला पहिल्या डावाचा तर थोडासा किचकटच ठरला त्या टीमसाठी। मोहम्मद नदीम असतील, अब्रार, ऋषी, शोएब, रोशनचा खूप चांगला फिनिशिंग टच आणि अमजदचे शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार या सर्व सांघिक खेळाच्या बळावर 103 धावा या टीमला उभारता आल्या आणि 104 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता बॉलिंग फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये संघाचे सर्वेसर्वा सचिन ढवळे सर, समवेत बाला क्षीरसागर ही सलामीची जोडी, बॉलिंग ट्रॅकवर अजाज खान, पहिलं षटक हाताळण्यासाठी सचिन ढवळे प्रहार फाउंडेशन एक महाराष्ट्रातील देशातील नामवंत असं फाउंडेशन अशी संस्था जी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या खेळाडूंसाठी एक स्वप्नवत प्रवास करून देणारी आली आणि अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या खेळाडूंचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय सचिन ढवळे सर या टीम मध्ये खेळत आहेत संघ नायक या नात्याने आणि अगदी काही क्षणात या ठिकाणी आपल्यामध्ये दाखल होता आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार आमचे मार्गदर्शक सन्माननीय धर्मवीर संजूभाऊ गायकवाड आदरणीय भाऊंचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। दुसऱ्या डावाला सुरुवात, लेट्स प्ले गेम ऑन। पहिला बॉल समोर मारलाय वाईडिच लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक अकिल, त्यामुळे फक्त 1 रन या बॉलवर मिळेल। अकिलने सुद्धा एक चांगला षटकार लगावला होता। धावसंख्या एका धावेच्या मदतीने खातं उघडते बाला क्षीरसागर आणि सचिन ढवळे प्रहार 11 या टीमचं अखोट टप्प्याचा बॉल लपेटलाय सचिन ढवळे यांनी, बॉल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातात, पहिला धक्का सचिन ढवळे प्रहार 11 या संघाला। पहिल्याच धक्का लागत असताना गोल्डन डकचे शिकार ठरतायत सचिन ढवळे आणि ही मोठी विकेट कर्णधार होत आहेत बाद। पहिला धक्का लागत असताना एका धावेवर सचिन ढवळे कर्णधार परतले आणि बॅटिंगसाठी आता सुदर्शन केदार सीड अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडू एका छोट्याशा गावातून याही खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट प्रवासाला सुरुवात केली आणि प्रहार 11 संघाचा एक महत्त्वाचा हिस्सा तो मागच्या काही कालावधीत राहिलाय। सचिन ढवळे प्रहार 11 संघासाठी खूप काळ क्रिकेट खेळतो आणि आज हा टीम इथपर्यंत पोहोचण्यासाठी सुदर्शन केदारची महत्त्वाची भूमिका तो स्ट्रायकिंग एंडला असेल। यश मिळालं अजाज खान यांना, पहिल्याच षटकात यश मिळवून देत असताना पाहायला मिळाले। बॅकफुट रूम कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्क बिलकुल नव्हतं, रूम बनवण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जात डॉट बॉल सुदर्शनसाठी। अजाज यांची लाईन लेंथ चांगली राहते, नेहमी टप्पा चांगला असतो, गुडलेंच्या स्पॉटवर सातत्याने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यावेळी चांगला टप्पा होता ऑप्टमच्या बाहेर।
रिव्हर्स खेळलाय, कनेक्शन चांगलं होतं पण तो क्षेत्ररक्षक शोधला, शॉर्ट थर्ड मॅनला. शॉर्ट थर्ड मॅन गलीच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक, त्यामुळे बिलकुल धाव मिळणार नाही. तो प्रयत्न केला नाही बाला आणि सुदर्शनने, सीडने. आणखी एक निर्धाव बॉल. 44 बॉलमध्ये 103 रन करायचे आहेत सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या टीमला. आणखी एक वेळ जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क याही वेळी नव्हतं. सरळ विकेट किपरच्या हातात हा बॉल. चांगल्या टप्प्यावर अचूकता, अनुशासन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते गोलंदाज अजाज खान यांच्याकडून. या खेळपट्टीवर भन्नाट वेग आहे. जर वेगवान गोलंदाज या नात्याने गुडलेनच्या स्पॉटवर तुम्ही सातत्याने बॉल टाकाल तो वेग तुम्ही जनरेट करू शकता. सन्माननीय धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आदरणीय भाऊंचं सुद्धा स्वागत. समोर टाकलेला बॉल फ्रंट फुट येत मिडॉनला, क्षेत्ररक्षक चिकी सिंगल. चांगली रन घेत असताना या 1 रनच्या मदतीने आता खातं उघडलंय सचिन ढवळे प्रहार 11 या संघाचं. 2 धावा धावपलकावर आता खातं उघडलं सुदर्शन केदारचं. 1 षटक समाप्त, 2 धावा 1 गडी बाद. थोडीशी संयमी सुरुवात या सामन्यात सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या टीमची. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके, लोकप्रिय, कार्यसम्राट, दमदार आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी आजच्या दिवसात शुभ आगमन झालेलं आहे. नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर किंवा क्रीडा प्रकार कुठलाही असो त्या खेळावर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आज पुन्हा एक वेळ आजचे चित्तथरारक सामने पाहण्यासाठी पोहोचले आहेत आणि दररोज ते मैदानाला वेळ देतात. दररोज 1-2 तास मैदानावर घालवतात. पहिला बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न, हवेत होता बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत पॉइंटच्या दिशेने, तोपर्यंत सिंगल. आणखी एक चांगला बॉल. विकेट किपरनं अपील केली नाही, बाकी खेळाडूंनी जरूर अपील केली. ही चांगली खेळ भावना गरजेची असते. तुम्ही कुठलाही क्रिकेट खेळा किंवा कुठलाही खेळ केला तुम्हाला खेळ भावना दाखवावी लागते. धर्मवीर आखाडा एंड कडून नदीम खान अक्रॉस द लाईन खेळलाय. गॅप मध्ये बॉल मिडॉनच्या दिशेने चाललाय आता लॉंग ऑनला, सीमा पार. या सामन्यातला पहिला चौकार बालाच्या बॅटमधून. पहिला चौकार बाला सिरसागर यांच्या बॅटमधून येतो आहे. पुणे परिसरातील युवा खेळाडू
यावेळी बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पकडला असेल, डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि विकेट मिळते दुसरी. सुदर्शन केदार होत आहेत बाद, दुसरा धक्का टीम सचिन ढवळे प्रहार 11 या संघाला. लागत असताना यावेळी चांगला स्ट्रोक.
कृपया ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट करून घ्यायचा आहे. आणि मी सन्माननीय सचिन ढवळे सरांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी आपण दाखल झालात विदर्भ नगरीमध्ये, तर आपल्या या ठिकाणी सन्माननीय आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या शुभ हस्ते स्वागत केले जाते. मी सरांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी जॉईन व्हायचंय. या ठिकाणी आज खास पुणे परिसरातून आपल्यामध्ये विदर्भ नगरीमध्ये प्रथमतःच क्रिकेट खेळण्यासाठी सचिन ढवळे प्रहार 11 या संघ सर्व संस्थापक आणि ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आदराने स्पर्धा परीक्षेचे सर्व विद्यार्थी घेतात अशा सरांचा या ठिकाणी सन्मान स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड करता आहेत. नक्कीच आज विदर्भ वासियांसाठी एक महत्त्वाचा क्षण सन्माननीय ढवळे सर या ठिकाणी दाखल झालेत.
31 रन 31, 41 रन 41 धावा धावफलकावर. तर 41 धावा धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 बॉलमध्ये 63 रन या ठिकाणाहून करायचे आहेत. तर तर 41 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 बॉलमध्ये 63 धावांची गरज या लढतीमध्ये. टीम सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या टीमला. शाहिद हुसेन येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. टीमचे कर्णधार. पहिला बॉल अँगलने थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न. 1 रन सिंगल बाईकच्या स्वरूपात प्राप्त होईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. स्कोरबोर्डवर 42, 42 रन. 42 ला 3. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय नितीनने. 1 रन डीप मिड विकेट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या जोरावर धावसंख्या 44, 44 रन. 22 बॉलमध्ये 60 रन करायचे आहेत या लढतीमध्ये. नितीन आणि बाला क्षीरसागर चांगली बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये 21 धावांची भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळते या टीम कडून. सात चेंडू 21 धावांची पार्टनरशिप. आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये विकेट येते. आणखी एक धक्का लागतोय. शाहिद हुसेन यांना मिळते यश आणि 4था धक्का सचिन ढवळे प्रहार 11 पुणे टीमला. नवीन फलंदाज अर्जुन येत आहेत. अर्जुन घाटे बुलढाणा परिसरातील हा युवा खेळाडू आज सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या टीमचं प्रतिनिधित्व करतोय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. हा बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये शाहिद हुसेन यांची पाहायला मिळते आहे. चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करत असताना सध्या शाहिद हुसेन. धावसंख्या 44, 44 रन. लॉस ऑफ 4 विकेट. खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑनच्या दिशेने समोर टाकलेला बॉल होता. स्लाइडली ओव्हर पिच. यॉर्करचा प्रयत्न. 1 रन. धावसंख्या 45, 45. रिव्हर्स स्वीप. कनेक्शन खास आणि बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला. सीमा पार. धमाका षटकार. स्वीप स्विच हिट करत असताना हा कनेक्शन चांगलं झालं आणि या बॉलवर षटकाराला 18 बॉलमध्ये 53 करायचे आहेत. अर्जुन घटे यांच्यासाठी पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार जर त्यांनी लगावले तर संजयजी पवार यांच्याकडनं 5001 रुपयांचं पारितोषिक असेल लगातार 3 षटकारांसाठी. 18 बॉलमध्ये 53 ची गरज. सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या संघाला. कमबॅक केलं या टीमने.
शेख आलिम येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. आणखी एक बुलढाणा परिसरातील दर्जेदार असा गोलंदाज. स्लॉग ओव्हरमध्ये नेहमीच चांगली गोलंदाजी केली शेख आलिम यांनी. धर्मवीर आखाडा एंड कडून ते बॉलिंग करताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच या सामन्यातील पराजित संघ डिपेंडिंग चॅम्पियन मागच्या पर्वातील विजेता संघ राजे छत्रपती बुलढाणा या टीम सोबत खेळेल. एका बाजूला या सामन्यात सचिन ढवळे सरांचा संघ पाहायला मिळतोय. सचिन ढवळे प्रहार 11 पुणे. दुसऱ्या बाजूला बब्बूबाई यांचा संघ पाहायला मिळतो आहे सुवर्णमयूर मोताळा. एक मोठं लक्ष उभं केलं सुवर्णमयूर मोताळा संघाने या लढतीमध्ये. 18 बॉलमध्ये 53 ची गरज. शेख आलिम यांच्या हातात एक महत्वाचं षटक सोपवलं. फुल टॉस बॉल. पहिला बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. रेफरलची मागणी केली आहे. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांकडे गेले आहेत. चेक करायचं आहे कमरेच्या वर हा बॉल होता का, हाईट कुठे होती, इम्पॅक्ट कुठे झाला, या सर्व गोष्टी चेक करायच्या तिसऱ्या पंचांना. त्यामुळे थोड्याच वेळात निर्णय तिसऱ्या पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचेल. काही क्षणांसाठी खेळ जरूर थांबलाय. थोड्याच वेळात तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. 51 धावा पहिल्या फुलटॉस बॉलवर. अर्जुन घटे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. इट्स नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो इट्स नो बॉल. हा नो बॉल म्हणजेच काय, येणारा बॉल प्रीहिट आणि सातही मिळाली नशिबाची. फलंदाज अर्जुन घटेला लाईफलाईन मिळते. धावसंख्या 54 रन 54. 18 बॉलमध्ये 50 करायचे या ठिकाणाहून या लढतीमध्ये. टीम सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या संघाला. धावसंख्या 54 रन 18 चेंडू 50 रनची गरज. 2 रन आहे. और समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय. 1 रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या बॉलवर एकूण 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. 1 रन मिळाली. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे 54. आता 17 बॉलमध्ये 50 रन करायचे आहेत. आणखी एक हेलिकॉप्टर खोदून काढलाय व्हाईट लॉंगॉनच्या दिशेने. 1 रन या बॉलवर येईल. सोळा बॉलमध्ये 49 रन या ठिकाणून करायचे आहेत टीम सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या संघाला. फुल टॉस बॉल होता. बॅटवर बिलकुल आला नाहीये. डीप करतोय हा बॉल. फुल टॉस बॉल. कनेक्शन जमलं नाही. हँड आय कोऑर्डिनेशन. बॉल बॅट फक्त अक्रॉस लाईन फिरवली. पंधरा चेंडू 49 धावांची गरज या लढतीमध्ये. धर्मवीर आखाडा एंड कडून चांगली गोलंदाजी करत असताना आलिम
आणखी एक चांगला यॉर्कर खोदून काढलाय हेलिकॉप्टर स्टाईलने जमिनी लगत हा फटका डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक, त्यामुळे फक्त 1 रन मिळेल या बॉलवर. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या 56 धावा. 14 बॉल मध्ये 48 धावांची गरज या सामन्यात. सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या टीमला. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळतोय शेख आलिम यांच्याकडून. आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 5 रन दिलेत. चांगली गोलंदाजी या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर. फुलटॉस बॉल ऑन साइडला भिरकावलाय हवेत. क्षेत्ररक्षक फक्त बनतील, प्रेक्षक बॉल दूर सीमा पार. वाईड इच लॉंग वन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध हा षटकार. बॉलवर षटकार. मॅच ऑन करत असताना अर्जुन. निलेश येत आहेत. बॅटर नवीन बॅटर निलेश पुंडे बॅटिंग साठी. शाहिद हुसेन बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल
तर 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 71 ला 6 बॉलमध्ये 33 धावा करायच्या आहेत। या सामन्यामध्ये सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या टीमला 6 चेंडू 33 रनची गरज। तर एक आनंदाची बातमी खास क्रीडा रसिकांसाठी, विदर्भ वासियांसाठी। बॉल हवेत आहे, या बॉल नंतर ती आनंदाची बातमी प्रेक्षकांसाठी। एक आनंदाची बातमी विदर्भ वासियांसाठी आणि क्रीडा रसिकांसाठी। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून धर्मवीर आमदार चषक 2025च्या अंतिम दिवशी अंतिम सामन्यासाठी खास भारताचा दिग्गज सलामीवीर, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्रजी सेहवाग हे उपस्थित राहतील बुलढाणा नगरीमध्ये। ही समस्त विदर्भ वासियांसाठी अभिमानाची बाब आहे। जोरदार टाळ्यांचा गजर या सूचनेसाठी। धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून वीरेंद्रजी सेहवाग आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत दिनांक 9 तारखेला धर्मवीर आमदार चषक 2025च्या अंतिम मॅच साठी। व्हाईट बॉलचा इशारा येतोय। धावसंख्या 76 रन। सचिन ढवळे प्रहार 11 संघ पराजयाच्या छायेत। क्रॉस द लाईन खेळलाय मिड विकेटच्या दिशेने। यानंतर लगेच सामना होईल आपल्या समोर। या सामन्यातील पराजित संघ राजे छत्रपती बुलढाणा या टीम समोर आणि राजे छत्रपती बुलढाणा संघामध्ये कर्णधार विक्रांत यांच्या नेतृत्वामध्ये सचिन परमार, रवी अहिरे, जुनेद पठाण, आर्यन मेश्राम, अभि जाधव, त्याचबरोबर अक्षय सिंग सापू, अश्विन सहारे, प्रिन्स सतना असे अनेक दर्जेदार, सुमित कोठारी मध्य प्रदेशचा खेळाडू इन ॲक्शन असेल। अगदी काही क्षणात ही लढत आपल्या समोर येईल। तर हा सामना जिंकला आहे टीम सुवर्णमयूर मोताळा संघाने मोठ्या फरकाने विजय नोंदवत असताना सुवर्णमयूर मोताळा संघ सचिन ढवळे प्रहार 11 संघाला पहिल्या सामन्यात पराजयाचा धक्का पडतो, परंतु भरपूर दूरवरचा प्रवास करून हा संघ या ठिकाणी दाखल झाला। अगदी काही क्षणात नेक्स्ट मॅचचा टॉस होईल। सन्माननीय धर्मवीर आमदार आमचे मार्गदर्शक संजय